रुपयाची नुसती चॉकलेट बॉटल चप्पल एवढं घेतलेत बघा पोरांनी. काय करावं, ह्यांनी आम्हाला ह्यांच्या असल्या वागणुकीनं आम्हाला काय वर येऊ देणार बघा लेकरा. हा काय झूट बोलते बघा बघा तुम्हीच बघा. मुंबईची रानू टिक्की बी मुंबईच्या ऑनलाईन लावल्या, काकी बी लावत होते बघा अशी सुनीला. बाई माझा भाऊ भावाच्या घरी आले, भावाचा दुकान. खूप दिवस झाला कुठं नव्हतो बाहेर, त्याच्यामुळे आज बाहेर फिरायला आला. कुठं आला? लाईटचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून अंधार दिसलेला आहे. लाईट बिल भरायला तिथले ही घेऊन आलेत लॅम्प, बरी बी लाइटिंग आहे थोड्याफार. ये देखो ये जो फूट गया, अरे किती स्वच्छ आहे बघा, इतकं क्लीन. इथं सगळं चांगलं आहे पण का एसी लावून द्यायचं बकवास करून ठेवते. थंडगार थंडी वाजते जेवताना. बकवास म्हणाव का? तिकडं मच्छी बघा, तिकडं बघा ते ॲक्वेरियम आहे. सुस्त आहे चाले जेवण येतं सुस्त. झालं कसं होतं जेवण? छान होतं. कसं होतं जेवण? मस्त होतं. छान. जाऊ का? घेतलं का? घेतलं. कार्निवलला जेवण केलो आणि डी मार्टला पण गेलो होतो. डी मार्टला थोडी शॉपिंग केलो. आता आम्ही चाललो घरी चालला. विवेकानंद चौकामध्ये थांबलो थोडं. इकडं मोबाईल शॉपमध्ये काय घेऊन आलेत काय माहिती, त्याच्यासाठी थांबलो. कप घेतले. पप्पा गुड मॉर्निंग कप आहे. सगळे डोळ्यात गेले बघ, काही तर करतेस बघ. आणि चला आता चालला गुला गुला. आणि हे डी मार्टला काय घ्यायला गेला आणि हिनं काय करून घेऊन आल्या बघा. आणि मला चप्पल पण पप्पा बघा छान आहेत का क्रॉक्स. तुमचे लेकरं अशी शॉपिंग करतात का? मनानं करतो हो का आम्ही शॉपिंग, आम्हाला काही घेणं देणं नाही पैशावर. असं नाही. 3,500 रुपयाची नुसती चॉकलेट बॉटल चप्पल एवढं घेतलेत बघा पोरांनी. काय करावं, ह्यांनी आम्हाला ह्यांच्या असल्या वागणुकीनं आम्हाला काय वर येऊ देणार बघा लेकरा. हा काय झूट बोलते बघा बघा तुम्हीच बघा. एक सगळ्या व्हरायटीचे एक चॉकलेट घेतलं. फक्त ते पांढरवाले एक नव्हतं बघा, पांढरवाले एक नव्हतं. सगळं क्लिअर आहे गेली. कशाचं? पप्पाला आताच आता आले बघा ह्यानी. मम्मी काय नाही, भूक लागली पोरांनी आपल्या 3,500ला चुना लावले म्हणले. जाऊ दिले करावासाठी काय 3.5 नाही 3.5 कोटी रुपये बी खर्च झाला. नुसत्या चॉकलेटासाठी बरं का, नुसती चॉकलेट, पाण्याची बॉटल चप्पल एवढंच घेतलेत, बाकी काय नाही. 3.5 कोटी रुपये बी माझ्यासाठी कमी आहेत, माझ्या लेकरासाठी. का मुलाला पुन्हा सिटी बस आहे का? चला 10 रुपये 20 रुपये. चला बाबळगाव कुठे जात नाही म्हणून सोडून मजा म्हणून माझ्या मजा सोडून. तब्येत बरोबर नाही माझी, खराब आहे तब्येत. आणि ह्यांनी आम्हाला थोडं फिरायला नेले होते बाहेर. म्हणजे फिरायला म्हणजे खर्चाचं भांडवल आहे. कशाला जाऊ फिरायला? तुम्हाला तूच सांगते. म्हणतेस की चला फिरायला. चला चला. काय म्हणते माहितीये का, आता मला स्वयंपाक करू वाटणार, चला हॉटेलला म्हणते. आणि रोजच झाले. आणि कधी हॉटेलला नेणं गेलं की दोघांसोबत भांडण काढते. आता कार्निवलला गेली 4,000 रुपये बिल गेला आज कार्निवलला. 4,000 म्हणते काय नेतच नाही तर. आमच्यासाठी. हा. आणि कुठं जाते कार्निवल सोडून कुठं जात नाही, आवडत बी नाही. हिनं काय म्हणते कार्निवलला चला. रोज नवीन आणि तुम्हाला सांग का, रोज ह्यांनाच मटण खावं वाटते. म्हणून रोज हॉटेलला, घरात बनवतच नाही काही बी. गोळ्या ताप आल्या, गोळ्या खायच्या होत्या तर गोळ्या कॅन्सल करून सकाळपासून चकली मारलेत गोळ्यांना. आणि आज डायरेक्ट मटण खायचे म्हणून तिकडे कार्निवलला नेले. तुम्हाला दाखवते. घरी अंड्याची भाजी आहे, भात आहे, भाकरी येतात. ती खाऊ वाटलं नाही यांना आणि आम्हाला नेलेत बाहेर. घेतली डायरेक्ट माझं 4,000 बिल गेली. 4,000 बोलत जाऊ नका.
किती 4,000 गेलं किंवा 4,000. बरं ठीक आहे, मी 4,000चं खाल्ले हो, ह्यानी काहीच खाल्ले नाहीत. माझं तोंड बघत बसल ते सगळ्यांनी. बरोबर बोलली. बरोबर म्हणले बिनस एकदम खाल्ले, खरं. तंदूर खाल्ले, ठीक आहे, बिर्याणी मी खाल्ली. 4,000-4,500चं खाल्ले हो. ह्यानी काही खाल्लेली नाही. त्या विषयी आम्ही उपाशीच हा बाबा. ह्यानी उपाशी आहेत. आता घरी मला गेले अजून की अंड्याची अंड्याची भाजी भाजी खाणार आहे तेव्हा का बघा. मला भूक लागली. कसं करावं? असंच आहे, असंच आहे. मला बाळाला धिंगाणा, निस्ता धिंगाणा, निस्ता धिंगाणा. धिंगाण्याशिवाय काहीच चालत नाही. बघा वेदांची मित्रांनो, कोणी आहे का माझ्या चॅनलला जॉईन सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा आणि वेदांचं गाणं ऐका. चला आता आलो आम्ही त्याला पैसे घरी. किती पाठवले का? टाइमपास करता करता आम्ही आलेलो लातूरवर पाऊस नाही. आष्टामोड नळेगाव रोड भरपूर पाऊस आहे. आता गाडी चालू लागली तर आम्ही चला भूर. कसं गेला असेल माझ्या भाऊ. किती मोठा पाऊस आहे. पाऊस दिवाळीला बी पडलेला आहे. सगळे मोसम चेंज झालेत सगळे. पुढं पाऊस नाही, सगळं चकाचक दिसलाले. पाऊस येडा झालाय आणि लोकाला बेड करलाले. सोयाबीन काढायचं करायचं तर आता पाऊस पडून फार वाटोळ करायला सोयाबीन. पुढे इकडं पडलाय व थांबलाय इकडं पाऊस. दावगा बघा वल्ल होतं, आता इथं वल्लच नाही. इकडं पाऊसच नाही हो का. पुढं येडा झालाय पाऊस. कारली हो का मुंबईची रानू. टिक्की बी मुंबईच्या ऑनलाईन लावल्या. काकी बी लावत होती बघा अशी सुनीला. है ना. दात बी काढले माय 2. हाय ए 2 दात काढलेस. इकडं बघ. आज आम्ही सैदपूरला आला. सैदपूर गाव कुणाला माहित आहे का बघा. हे कुठे येते का? वलांडी का? वलांडी, दिवणी वलांडी ह्या साईडला आलो. जावाची मोठी मुलगी आहे. आता चाललो जेवण करून. जेवायला केले. जेवण करायचं आणि लातूरला निघायचं आपापल्या घरी. बाहेर गेले होते आणि आता आले तर सरपंचच आहे ते. सरपंच कसं दिसते बघा ही जोडी. बबी लेकीची आणि बापाची जोडी बघा कशी दिसते. सेम टू सेम दिसते दोघा. हिला बबी म्हणते तर सेम चेहरा सेम दिसते दोघाचा. सेम दिसते. पाय दोघाचे सेम आहे. दोघा सेम आहेत पाय. बस कर की. चुलत्यावर गेल्या बारक्या. घरातली मोठी मुलगी आहे. चुलत्यावर गेल्या तिला. हे घर आहे. आई स्वयंपाक बनवलेली आहे. भाकरी झाल्या, भाजी झाली. लाईट नाही का इथं? इथं लाईट नाही. अंधारच आहे. कोंबड्या आहेत गावरान. याची भाजी केली. त्याची भाजी केली या कोंबड्याची. आता काही रस्ता येते की चिटकायला. काय गरज नाही. कोण आल्यावर इथेच करू की आपण. मामी करून देते मला. आता आम्ही निघाल्यानंतर कोंबडं पकडले होते देण्यासाठी आम्हाला. बघा तिकडे घेऊन येतो मग कोंबडं. आता नाही. माय बाबा तुम्ही आमच्या आता पप्पा आता नग मामी लेकर आहेत.
मला लेकराचा जिवाळा भयानक मला खायला वेळ हा, मामानं काय म्हणते? लेकरं मला अंकल कसं नाही आता तिला नाही. एवढा महादेवाडीला तिथं जेव्हा भीमराव नाही विनोद आम्ही विनोद मला लागली काहीच होणार दुखारी लागणार डोळे लागणार अख्खा मराठवाडा फिरून आलो तिथं महाराष्ट्र. अण्णा जाऊ दे ना गेले तर आम्हाला लातूरला काय बोलाय? जाऊ नका म्हणले अंधार पडलाय म्हणले तर बघू आता काय होते म्हणलं तर अण्णा नेली निघालो आम्ही लातूरला निघाले सगळे हा 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 नाही एवढं जात नाही खरं अगं माझा भाऊ युट्यूबला भावाच्या घरी आले भावाचा दुकानाचा माल आहे एवढा काय ही माझ्या आत्यानं लावलेलं लिंबाचं झाड होतं मामाला लागतं म्हणजे माझ्या मावशीने आणि काकानी लिंबाचं झाड लावलेलं होतं आणि त्यांच्या आत्यानी आणि मामानी त्यांची आत्या मामा आणि माझी मावशी आणि काका हे लिंबाचं झाड लावलं होतं लिंबू कशी पडलेत खाली बघा ही माझ्या आत्यानं लावलं त्या माधवचं नाही माहिती काय त्याने बाथरूम ही झाड माधवला विचार ही माझ्या मामानं आणि आत्यानं रोकात त्यानं लावलं अरे बाबा तुझं काय आहे काय झाडात काय देणं नाही मी बायकोला सांगलेलं अंडे उकडून नको आम्ही जेवण केलं नको जेवण झालं नको 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 दुकान जेवण झाले हो काय की शुभला माहिती आहे जेवण झाले कॉफी दिल्यात आता Let me complete my question. Come here. I tell you. ही जी झाड आहे त्या झाडात सगळं आठवणी वा ही माझ्या आत्यानं लावलेलं आहे. आणि माधव ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मी लिंबाचं झाड होतं माहिती आहे का? त्याला तेवढेच लिंब लागत होते आणि आज मी त्याला झाडाला तेवढेच लिंब लिंब लागते. लय आहे तो पण दिसना गेले तो लय आठवत होते. दिसना गेले इट्स लिंबू अ हिस्ट्री ऑफ लाईफ लावर आवर लाईफ. हे तर मधात लिंबू दिसायत बघले हो का लिंबू लिंबू भयानक लिंबू आहे बाबा हो का अहो लिंबू लिंबू येतं मी काय म्हणायला माहितीये का माझं पडलेत बघ खाली लहानपणी माझ्या आत्याच्या घरात काढलेलं अहो होतं. लय मोठं लिंबू आहे इथं. मी सांगलो की लय मोठं येतो का लिंबू म्हणे हं? मी शपथ करून सांगतो हं. आता तर कमी झाले असतील पण जांबाचं. तेव्हा पण खोटं बोल नाही अमृत पिवलं त्याला सेम त्याच जास्त काढू आता ते घ्यायचं काय तिथं काय एजन्सी घ्यायचे हो का हे दुकान तिकडं काय चपलीचा माल आहे आणि कपडे आहेत हं? हं? आणि हे दुकान गंगापूरला आहे गंगापूरला कोण असलं तर ह्या दुकानाला कॉन्टॅक्ट करा इकडं भातचा बसलाय काही दुकान सगळा माल भेटते ह्याच्यामध्ये काहीच असं नाही नक्की भाजी आमची बच्ची हे नक्का माल टी शर्ट का बर डायटिंग वर आहेस का काय म्हणे मेडिकल बी आहे का त्या दुकानात भरपूर मोठं दुकान केलंय किचन किचन आहे इकडे भाऊजाई भांडे घासायला पळून गेले व्हिडिओ मध्ये त्या मग पळून गेले भाऊजाई काय तिकडं काय गॅसची एजन्सी पण आहे त्याच्याकडे भरपूर मोठा आहे जागा इकडं भूताचं म्हणल्यानं बी वाटलं हा तिकडं बघा म्हणे मला वाटलं खरंच भूत कुणाची आहे ती जिजाऊ माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ गिरायक आले तात्या म्हण आणि ऐ, काय पाहिजे तुला सांग उधार पाहिजे का तुम्हाला काय माहित आहे या दुकानातलं आ कुठं काय ठेवलंय काय नाही ते सगळं मला किराणा माहिती आहे ना काय द्यायचे ते हा
मग आम्हाला साखर द्या बरं 1 किलो. कुठं आहे बघा साखर. आणि हे तर साखर पाहिजे का हा साखर साखर. काकू साखर पाहिजे तुम्हाला हा काका साखर द्या. थोडा वेळ लागते थांबत का थोडं नाही तुमचं दुकानच नाही. हा का सापडली साखर हो का ह्याच्या तुझ्या कुटीत. हो का ही आमची मावशी आहे. हे आहे का लय सांभाळल्या माझ्या महिना ह्या म्हणजे खरं आत्या. सांगतो ह्या महिना मला भयानक सांभाळले कस्टमर आले बघा. हो का इकडं पण दुकान मोठं. हा. तांदूळ तीन ठेवला इकडं. खोबर सगळं सगळं आहे बाबा ह्याच्यापाशी. मोठीचं सामान आहे सगळं सगळं. किती मोठं केलं आहे ना दुकान. होय माय दुकान. हे काय बगर आहे का म्हणते. हा बगर आहे. नाही सोडू का. पण एवढं मतर आहे तुम्हाला अंड्याचा भाव माहित असला तरच द्या. दिला की 7 रुपयाला एक. हा तांदूळ चांगले ठेवले. नाही शाबूचा. सगळं माल आहे बाबा. काहीच घ्यायची गरज नाही. शिटीत त्याला तालुक्याला जायची गरजच नाही. बाजारला सगळा माल आहे याच्यात. ठेवला मात्र. सगळंच आहे. काय 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 त्याच्यात चप्पल बूट कपडे. झेरॉक्सची मिशन बी आहे का. ह्या त्यानं तिथे सगळं सेंट आहे तो का शेंट का करायचे आपल्याला. ते आपल्याला भेटत नाही मेडिकल मध्ये. चला. बूट. हा आपल्याला जायचे लांब जायचे अजून. आता मोती साबण ठेवलंय. दिवाळीला आता एवढं मतर दुर्गाबाई एवढं मतर छान केलंय दुकानामध्ये. गोथम दुर्गा. बुद्धाची मूर्ती ठेवून. दुर्गा देवी या भाऊ आहे की भावाची बायको म्हणल्यावर आवाजावर बोलायला लागते. अरे तुला कसं बोलू आवाजावर बोलायला लागते. चला या बाहेर हात देऊन चला. हात तेव का नाही लेकर घरी आहेत वाट बघलेल्या. चल नका लेकर वाट बघायला तर फोन करलेलेत माझ्या. हा? चप्पल कुठे हो का इथं भाग. नको माझं नको. नंतर येताव की लेकर घेऊन येताव नंतर. थोडं उभे उभे बोलून जाऊ मग. तुला भेटायचं उभे आओ पळलं नाही. कशाला थांबू नको चला. मी बी दाखवतो थांबा. तुम्हाला बंद करतो एका रूम मध्ये. तुम्ही कधी राहिला त्या दिवशी त्या कार्यक्रमाला. थांबलं तर थांबलं. लावले काय गरज आहे बघ. आता निघालो. कशाला देऊलाच की बाबा हे राणीला दिले खायला. हो मग जाऊ का. आता निघालो. आता चाललो लातूर. किती वाजले तू 7:30. आता किती वाजतात काय माहित लातूरला जायला. त्यांना तर लातूरला